उच्च न्यायालयाने तोही कायदा आपला निरस्त केला। पुन्हा आपण नव्याने काही नियम केले आणि ते नियम त्यानंतर मात्र सर्वोच्च न्यायालयाने आपले नियमबाह्य केले नाही। त्यामुळे मुळात तर या सभागृहाचा जो उद्देश होता तो पूर्णपणे 100% बंद करायचाच होता, पण दुर्दैवाने सर्वोच्च न्यायालयाने हे घटनाबाह्य आहे आणि त्याच्यात त्यांना अधिकार आहे अशा सगळ्या गोष्टी केल्या। पण आता कोणालाही लायसन्स डान्स बारचा नाही, आता ऑर्केस्ट्रा बारचा लायसन्स आपल्याकडे आहे। त्याचे काही नियम आपण केलेले आहेत की ज्या नियमांमध्ये ती जागा किती असली पाहिजे, कोणालाही पैसे उडवता येणार नाही, अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे, म्हणजे पैसे उडवले तरी त्याला गुन्हा समजला जाईल असं आता आपल्या कायद्याप्रमाणे आपण केलेलं आहे। अशा सगळ्या गोष्टी आपण केल्यात, तरी देखील आपण जे सांगता ती वस्तुस्थिती तपासण्यात येईल। कारण आमच्या इकडे अनेक वेळा अशा तक्रारी येतात की ऑर्केस्ट्रा बारच्या नावाने काही लोक डान्स बार चालवतात, किंवा आता ऑर्केस्ट्रा बारमध्ये तिथे महिलांना काम करण्याची मुभा आहे, परवानगी आहे, ती कोर्टाने दिलेली आहे, पण त्याचा काही ठिकाणी दुरुपयोग देखील होत नसेलच असं मी म्हणत नाही। मला निश्चितपणे वाटतं की एवढं शक्य आहे। त्यामुळे आपण जे पनवेलचं सांगितलेलं आहे त्याची तपासणी पुन्हा एकदा केली जाईल। नेहमी तिकडच्याच तक्रारी जास्त येतात, तो जो आपला सगळा भाग आहे त्या बेल्टच्या, पूर्वी जेव्हा कायदा केला त्या बेल्टमुळेच आपण हा कायदा केला होता, त्यामुळे पुन्हा तिथली तपासणी करण्यात येईल। आणि जसं राज्यमंत्री महोदयांनी सांगितलं की काही आपण आता कारवाई करतो, काही ठिकाणी लायसन्सेस त्यांचे आपण सस्पेंड करतो आपल्या कायद्याप्रमाणे, पण असं लक्षात येतं की सस्पेंड झालं, 15 दिवस बंद ठेवला, पैसे पुन्हा भरले की पुन्हा तशाच पद्धतीनं ते सुरू करतात। त्यामुळे कालच आम्ही त्याचे आदेश दिलेले आहेत की एकदा सगळ्या निर्णयांची तपासणी करून त्यांना जी काही फेअर सुनावणी असते किंवा प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस असतो याचा एकदा नीट विचार करून 3 वेळा किंवा 5 वेळा असं काहीतरी एक आपल्याला ठरवावं लागेल की जर त्यांचं उल्लंघन झालं तर मात्र मग त्यांना परमनंटली ते बंद करण्याचा कायद्यामध्ये तरतूद करायची। तर त्या संदर्भात काल आमची बैठक झालेली आहे। त्या बैठकीनंतर लॉ अँड ज्युडिशियरीला तसं सांगितलंय, आमचा प्रयत्न असेल की याच अधिवेशनात किंवा फारदर पुढच्या अधिवेशनापर्यंत कायद्यामध्ये अशा प्रकारची तरतूद आम्ही करणार आहोत। प्रश्न क्रमांक 6। अध्यक्ष महोदय, 24,333 प्रश्न में अपराधी खुद को सीबीआई, ईडी, नारकोटिक्स विभाग का पुलिस अधिकारी बताकर वीडियो कॉल करते हैं और पीड़ित को डराते हैं। उनके नाम पर कोई अवैध पार्सल आया हुआ है या उनके परिवार का कोई सदस्य गिरफ्तार हुआ है। अपराधी पीड़ित को घंटों तक वीडियो कॉल पर डिजिटल अरेस्ट रखते हैं, यानी उन्हें फोन काटने या किसी से बात करने की अनुमति भी नहीं दी जाती। गिरफ्तारी कर दिखाकर उनसे लाखों रुपया क्लियरेंस या जमानत के नाम पर ट्रांसफर करवा दिया जाता है। अध्यक्ष महोदय, मुंबई और अहिल्यानगर जैसे शहरों में मध्यवर्ती और गरीब तबके के लोग इस साइबर अपराधी के निशाने पर आ गए हैं। लोग अपने जीवन की भर कमाई उन लुटेरों के हाथ में सौंप रहे हैं डर की वजह से, क्योंकि कानून का डर उनको है। अध्यक्ष महोदय, इसे रोकने के लिए क्या सरकार राज्य में बढ़ते हुए साइबर अपराधों को देखते हुए एक विशेष टास्क फोर्स, स्पेशल टास्क फोर्स का गठित करेगी? क्या सरकार राज्य के छोटे से छोटे शहरों में सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, लाउड स्पीकर, नुक्कड़ नाटक के जरिए लोगों में जन जागृति लाएगी और कानून की डिजिटल अरेस्ट जैसा कोई प्रावधान नहीं है? अध्यक्ष महोदय, साइबर हेल्पलाइन 1930 को उत्तर घेऊया। हे सगळं आलंय, प्रश्नात आलंय, ये सब है जी, सवाल में सब है ये जी, अभी अपन उत्तर लेते हैं। अध्यक्ष महोदय, ये बहुत ज्यादा बढ़ता जा रहा है, इसको रोकने के लिए एक बहुत सख्त कदम उठाने की जरूरत है। रोजाना कहीं न कहीं से फोन आता है कि उनको परेशान करके डरा करके पैसे लिए जा रहे हैं और उनके पूरे पैसे वापस आते नहीं है। जल्द से जल्द उनके जो अकाउंट में पैसे ट्रांसफर हो रहे हैं 1 घंटे के अंदर वापस उनको मिल जाए, ऐसा कोई तरीका सरकार अपना सकती है क्या? अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये सन्माननीय सदस्यांनी 2 गोष्टींचा इथे उल्लेख केला आहे त्यांच्या प्रश्नांमध्ये। पहिला प्रश्न जो आहे तो अवेअरनेसच्या बाबतीमध्ये आहे, जनजागृतीच्या बाबतीमध्ये आहे, त्याच्यावरती मी येईन। परंतु आपण दुसरा जो प्रश्न विचारलात की बँक अकाउंटमधून रिकव्हरी जी आहे ती लगेच व्हावी। अध्यक्ष महोदय, याचे मोडस ऑपरेंडी आता डिजिटल अरेस्ट हा प्रकार पहिल्यांदा ह्या सभागृहात येत नाही आहे। अनेक वेळा आपण ह्याच्यावर चर्चा केली आहे, मी त्या खोलात जाणार नाही। परंतु ज्या केसेसचा उल्लेख ह्या प्रश्नामध्ये आहे त्याच्यामध्ये पहिली जी केस आहे
जो काही गुन्हा घडला तो 18 ऑगस्टला घडला, परंतु जी तक्रार आली ती 2 महिन्याच्या नंतर आली. पैसे ट्रान्सफर ह्या 2 महिन्यामध्ये जवळपास अध्यक्ष महोदय 3,71,00,000 हे ट्रान्सफर केले गेले. हे 2 महिन्याच्या अवधीमध्ये केले गेले. आता 2 महिन्याचा जो अवधी गेला त्या अर्थातच हा अवधी फार मोठा असल्यामुळे तक्रार आपल्याला 2 महिने आली नसल्यामुळे या 2 महिन्यामध्ये हे पैसे जवळपास 150 ते 200 अकाउंटमध्ये हे ट्रान्सफर होणे परदेशात गेलेले आहेत आणि म्हणून रिकव्हरी करणं हे कठीण जातं. त्याच आपल्याच प्रश्नामध्ये दुसरा जो आपण ज्या केसचा उल्लेख केला आहे ह्यामध्ये अध्यक्ष महोदय दुसऱ्याच दिवशी तक्रार दाखल झाल्याच्या नंतर 78 लाखाची इथे अफरातफर होती. त्यामध्ये आपण जवळपास 87 लाखाची अफरातफर होती आणि 78 लाख आपण रिकव्हर केलेले आहेत. मला वाटतं त्याच्यामुळे टायमिंग हे अतिशय इम्पॉर्टंट आहे की तक्रार ही वेळेत येणं आणि त्यासाठी ज्या ज्या तक्रारी या वेळेत दाखल होतात त्याच्यावरती आपण ते पैसे जे आहेत अकाउंटमध्ये आपण फ्रीज करून ते आपण रिकव्हर करून देतो. टायमिंग हे अतिशय महत्वाचं आहे. दुसरं अध्यक्ष महोदय